कुणबी सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई 4 मे 1965 रोजी स्थापन झालेल्या कुणबी पतपेढीचे उद्घाटन तत्कालीन आमदार अण्णासाहेब उर्फ शामराव लक्ष्मण पेढी यांच्या हस्ते झाले. त्याकालीन कामगार वर्गाची आर्थिक मिळकत ही त्यामानाने कमीच होती. म्हणून आर्थिक गरजा भागवण्यासाठी कामगार वर्ग व इतर लोक हे मारवाडी, पठाण सावकार व खाजगी कंपन्यांकडे जात. त्यामुळे घेतलेले कर्ज परत न करता आल्यामुळे एक कर्ज भागवण्यासाठी त्यांना दुसरे कर्ज घ्यावे लागत. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मामासाहेब भुवड व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1965 रोजी कुणबी सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई याची स्थापना करण्यात आली. अवघे 126 सभासद आणि 13,680 भांडवलीने निर्माण झालेली पतपेढी आजला 10,000 अधिक सभासद व 20 कोटींपेक्षा जास्त भांडवल असलेली बँक झालेली आहे. संस्थेमार्फत गृहकर्ज, तारण कर्ज, व्यावसायिक कर्ज व शैक्षणिक कर्ज दिले जाते. 1985 साली संस्थेमार्फत दिले गेलेले कर्ज थकीत राहू नये म्हणून तत्कालीन अध्यक्ष रामचंद्र हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज वसुली समिती नेमण्यात आली व त्याच साली संस्थेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा यासाठी प्रचार व सहकार समिती नेमण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन गावांच्या सभांमध्ये संस्थेबद्दल आपुलकी निर्माण केली व संस्थेचा प्रचार केला. अखेर संस्थेमार्फत 2013 मध्ये मुंबईत परेल येथे अष्टविनायक सोसायटी 600 चौरस फुटाची मालकी हक्काची जागा घेण्यात आली. संस्थेला आज 50 वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत. संस्थेमार्फत सभासदांना संगणक लावून उत्तम अशा सोयी आजही पुरवल्या जात आहेत. कुणबी बँकेची जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास कुणबी बांधवांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.